morning all of you students. Today we are going to start our fifth lecture on coordination compound. In that lecture I am going to teach you most important point of topic, effective atomic number. Effective atomic number. Effective atomic number याला शॉर्ट मध्ये म्हणतात EAN. E stand for effective, A stand for atomic and N stand for number. म्हणजे याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. व्हॉट इज इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर? बोर्ड एक्झाम मध्ये 2 किंवा 3 मार्कला याच्यावरती क्वेश्चन 100% विचारला जातो. आतापर्यंतच्या प्रत्येक एक्झाम मध्ये 2 किंवा 3 मार्कला याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. व्हॉट इज EAN अँड फाइंड आउट द EAN ऑफ फॉलोइंग एक्झाम्पल्स. अशा टाइपचा क्वेश्चन विचारला जातो. आता EAN ची आपण सुरुवातीला डेफिनेशन स्टडी करू. व्हॉट इज EAN? इट इज द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन around the central metal atom in complex or coordination compound. What is effective atomic number? It is the total number of electron around the central metal atom or ion in complex is known as effective atomic number. What is effective atomic number? It is the total number of electron around the central metal atom or ion in complex is known as effective atomic number, which is represented by EAN. आणि याच्यासाठी फॉर्म्युला आहे. EAN एखाद्या एक्झाम्पलचा आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं फाइंड आउट करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे EAN is equal to Z minus X plus Y. काय फॉर्म्युला? EAN is equal to Z minus X plus Y. then what is Z? मग दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये Z काय आहे? Z is the atomic number. Z is the atomic number. मग atomic number कोणाचा? दिलेल्या कंपाऊंड मधला जो सेंट्रल मेटल असेल त्या सेंट्रल मेटलचा ॲटॉमिक नंबर कशाला दाखवायचा? Z लेटरनं. कशाला दाखवायचा? Z. त्याच्यानंतर X. व्हॉट इज X? X इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट बाय मेटल. X इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट बाय सेंट्रल मेटल किंवा शॉर्ट मध्ये X इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम. व्हॉट इज X? ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम. then what is Y? Y is the number of electrons donated by ligands किंवा number of electron pairs donated by ligands. number of electron pairs donated by ligands. मग उदाहरणार्थ मोनोडेंटेड लिगॅंड. मोनोडेंटेड एक लिगॅंड असेल तर ते 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतात, म्हणजे एक पेअर डोनेट करतात. उदाहरणार्थ इथं आपण NH3 6 आहे. 6 आहेत म्हणजे किती पेअर डोनेट करणार? 6 पेअर म्हणजे किती इलेक्ट्रॉन? टोटल 12. इथं 4 आहे म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन किती डोनेट करणार? 8. इथं 12 आणि याच्यामध्ये पण काय येईल? 12. ओके. तर आता आपण एक एक एक्झाम्पलचा EAN कसा काढायचा, फाइंड आउट कसा काढायचा ते आपण स्टडी करू. पहा तर उदाहरणार्थ फर्स्ट एक्झाम्पल आपण स्टडी करू. काय दिलेलं आहे पहिल्या एक्झाम्पल मध्ये? CONH36 वरती दिलेलं आहे 3 पॉझिटिव्ह. याच्यामध्ये सेंट्रल मेटल दिलेलं आहे कोबाल्ट. कोणता दिलेला आहे? कोबाल्ट. आता सुरुवातीला कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 27. किती ॲटॉमिक नंबर? 27. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. कोबाल्टचा 27 आहे म्हणजे Z ची व्हॅल्यू किती आहे आपली? 27. त्याच्यानंतर आता ऑक्सिडेशन स्टेट. NH3 हे न्यूट्रल लिगॅंड आहे, मग याच्या 0 × 6 येईल म्हणजे 0 होईल. इज इक्वल टू +3 म्हणजेच X ची व्हॅल्यू किती आली? 3. आणि Y किती लिगॅंड आहे? 6 × 2 इज इक्वल टू 12. ही व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायची. हा फॉर्म्युला डेफिनेशन साठी 1 मार्क, फॉर्म्युला पुटअप करण्यासाठी अर्धा मार्क, त्याच्यानंतर व्हॅल्यू पुटअप करण्यासाठी अर्धा मार्क. EAN इज इक्वल टू
27 किंवा फॉर्म्युला अगोदर लिहू आपण z मायनस x प्लस y इज इक्वल टू 27 मायनस 3 प्लस 12 इज इक्वल टू 27 मायनस 3 that is 24 plus 12 is equal to 36 is equal to 36. मग आपण आन्सर मध्ये काय लिहिणार EAN of that compound is EAN of CONH3 पॉझिटिव्ह कंपाऊंड is 36. ओके त्याच्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल स्टडी करू. सेकंड एक्झाम्पल झिंक आहे Zn झिंकचा ॲटॉमिक नंबर आहे 30 NH3 लिगँड आहे न्यूट्रल आहे म्हणजे याचे पण ऑक्सिडेशन स्टेट 0 येईल 0 × 4 0 होईल आणि इज इक्वल टू च्या पुढे 2 प्लस राहील म्हणजे x ची व्हॅल्यू किती येईल 2 आणि ऑक्सिडेशन स्टेट मेटलची किती असेल 2 y 4 × 2 इज इक्वल टू 8 आपण फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट अप केली इज इक्वल टू 30 मायनस 2 इज इक्वल प्लस 8 is equal to 28 plus 8 is equal to 36. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेतलं Cr क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर 24 किती आहे 24. नंतर कार्बन मोनॉक्साइड CO इथं कार्बन मोनॉक्साइड लिगँड आहे CrCO6 वरती कुठलाही चार्ज नाही हे पण न्यूट्रल लिगँड आहे म्हणजे क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट किती येईल 0 आणि 6 आहे 6 × 2 इज इक्वल टू 12 म्हणजे फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट अप केली EAN इज इक्वल टू z मायनस x प्लस y इज इक्वल टू z ची व्हॅल्यू किती दिलेली 24 मायनस 0 प्लस 12 is equal to 36. ओके आणि पुढचं एक्झाम्पल आपण घेतलं FeCN6 निगेटिव्ह त्याच्यामध्ये z ची व्हॅल्यू किती दिली Fe आयर्नचा ॲटॉमिक नंबर 26 सायनाइड Cn is equal to x is equal to x ऑक्सिडेशन स्टेट किती आहे कंपाऊंड मध्ये 2 + 2 आपण काढू शकतो. त्याच्यानंतर y 6 × 2 is equal to 12 म्हणजे फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट अप केली आपण त्याच्यामध्ये पुट अप केली z मायनस x प्लस y काय आन्सर 26 मायनस 2 प्लस 12 that is 24 plus 12 is equal to 36. ओके आता दिलेल्या कंपाऊंड EAN रूल ओबे केला आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं. उदाहरणार्थ आपण आन्सर काढले फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट अप केली आणि जर त्याचा आन्सर आर्गॉन 18 आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर इनर्ट गॅस किती आहे 18 आर्गॉन 18 क्रिप्टॉन 36 झेनॉन 54 आणि रेडॉन 86 हे जर आन्सर आलं याच्यापैकी जर आन्सर आलं तर दिलेल्या कंपाऊंडने EAN रूल हा ओबे केला आहे असा त्याचा अर्थ होतो. ओके इम्पॉर्टंट आहे एक्झामला याच्यावरती क्वेश्चन 100% विचारला जातो. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट स्टडी करणार आहोत आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. 11 मध्ये आपण आयसोमर स्टडी केलेले आहे. Isomerism in coordination compounds. Then what is isomers? The coordination compounds having same molecular formula. What is the definition of isomers? The coordination compounds having same molecular formula but different physical and chemical properties. Due to different arrangement of ligands around the central metal atom in coordination compound is known as isomers. Isomers ची definition मी repeat करतो. What is isomers? The coordination compounds having same molecular formula but different physical and chemical properties. Different physical आणि chemical property का असतात? Due to different arrangement of ligands
around the central metal atom is known as isomers. What is isomers? The coordination compounds having same molecular formula but different physical and chemical property due to different arrangement of ligands around the central metal atom is known as the isomers. Isomers are mainly divided into two important types, stereoisomers and structural isomers. Stereoisomers are further divided into two types, geometric isomers and optical isomers. Geometric are further divided into two types, cis isomer and trans isomer. Optical isomers are further divided into d isomer and l isomers. Then structural isomers. Structural isomers, they are further divided into four important types, linkage isomers, coordination isomers, ionization isomers and solvent isomers. Today we learn only stereoisomers. What is stereoisomers? The coordination compounds having same molecular formula but different special arrangement of ligand around the central metal atom in space is known as stereoisomers. Then stereoisomers are further divided into two types. First type is geometric. Geometric isomers, these are the non-superimposable mirror images of each other. आता non-superimposable mirror image म्हणजे काय? आपण उजवा हात आणि डावा हात एकमेकावर जर ठेवला तो तंतोतंत मॅच होतो, परफेक्ट मॅच होतो, त्या इमेजला म्हणतात नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज. आपण मिरर समोर उभा राहिल्यानंतर मिरर आपली प्रतिकृती दाखवतं, सेम आपल्याला दाखवतं आणि ती आपण मॅच करू शकतो. तशा टाईपची जी पोझिशन आहे त्या पोझिशन इज नोन ॲज द जॉमेट्रिक आयसोमर्स. आणि जॉमेट्रिक आयसोमर्स हे फक्त हेटेरोलेक्टिक कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये पॉसिबल असतं. त्याचे दोन टाईप आहेत, सिस आयसोमर आणि ट्रान्स आयसोमर. आता सिस आयसोमर, when identical groups are present on adjacent position, same position. As I give definition, the isomers in which identical groups present on same position or adjacent position, that isomer is known as cis isomer. What is trans isomers? The isomers in which identical group or same group which are present on opposite side. जर एकाच बाजूला असतील तर त्याला सिस आयसोमर म्हणायचं आणि एकमेकाच्या अपोजिट बाजूला असतील तर त्याला ट्रान्स आयसोमर म्हणायचं. याच्यानंतर आपण स्टडी करणार ऑप्टिकल आयसोमर्स. आता ऑप्टिकल आयसोमर्स मध्ये रोटेशन पाहतो आपण. दोन टाईपचं रोटेशन असतं, क्लॉकवाइज रोटेशन आणि अँटी क्लॉकवाइज रोटेशन. घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असं दोन टाईपचं आहे. आता याच्यामध्ये डी आहे, ज्यावेळेस घड्याळाच्या दिशेनं क्लॉकवाइज मध्ये रोटेट होईल त्यावेळेस त्याला डी आयसोमर म्हणायचं आणि जे घड्याळाच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणजे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट होईल त्याला आपण म्हणतो एल आयसोमर्स. ओके, आज आपण फक्त काय स्टडी करणार आहोत, स्टेरिओ आयसोमर्स. स्ट्रक्चरल आयसोमर्स आपण उद्या स्टडी करणार आहोत. त्यानंतर आपण जॉमेट्रिक आयसोमर्स स्टडी करू. जॉमेट्रिक मध्ये आपण पहिला पॉइंट स्टडी करणार, सिस अँड ट्रान्स आयसोमर इन स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्सेस. स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्सेस कोऑर्डिनेशन नंबर 4 असणारे कॉम्प्लेक्स मध्ये. याच्यामध्ये आपण पहिलं एक्झाम्पल स्टडी करणार MA2B2 टाइप कॉम्प्लेक्सेस. MA2B2 टाइप कॉम्प्लेक्सेस. Here M is the central metal atom, A is the two monodentate ligand, B is another two monodentate ligand. For example, आता हा M म्हणजे इथं प्लॅटिनम, A म्हणजे A2 म्हणजे NH3 ट्वाइस आणि B2 म्हणजे Cl2. ओके, आता याचा आपण सिस ट्रान्स आयसोमर्स स्ट्रक्चर काढणार. फॉर एक्झाम्पल सेंट्रल पोझिशनला आपण प्लॅटिनम लिहिला, प्लॅटिनम नंतर हा NH3, नंतर इथं मी NH3 लिहिला, Cl हे Cl अशा टाईपचा आपण बॉन्ड दाखवलं. आता आयडेंटिकल ग्रुप आपण पाहिले, NH3 दोन्ही सारखे आहेत, सेम आहेत, ते एका बाजूला आहेत, ऍडजसंट पोझिशनला आहेत. दोन्ही Cl सारखे ते पण एका बाजूला आहेत. म्हणून हे स्ट्रक्चर किंवा हे एक्झाम्पल कशाचं आहे, सिस आयसोमर. कशाचं एक्झाम्पल आहे, सिस आयसोमर. हे सिस प्लॅटिन आहे जे कॅन्सर ट्रीटमेंटसाठी यूज केलं जातं. याच्यानंतर
आता याचा ट्रान्स आयसोमर, याचाच ट्रान्स आयसोमर, कारण ट्रान्सची डेफिनेशन काय सांगितली मी, पेन आयडेंटिकल ग्रुप्स प्रेझेंट ऑन अपोजिट साइड. आता मी हे स्ट्रक्चर कंटिन्यू केलं, सेंट्रलला प्लॅटिनम मेटल लिहिलं, नंतर वरती NH3, NH3 च्या सेम अपोजिटला NH3, Cl च्या अपोजिटला Cl. आता दोन्ही स्ट्रक्चर मध्ये फरक जर आपण पाहिला, आयडेंटिकल ग्रुप एका बाजूला आहे, जर एका बाजूला असतील तर त्याला सिस म्हणायचं, आणि तेच आयडेंटिकल ग्रुप एकमेकाच्या जर अपोजिट साइडला असतील तर त्याला म्हणायचं ट्रान्स आयसोमर्स. ओके, याच्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल स्टडी करू. आता सेकंड एक्झाम्पल कोणता, Ma2BC टाइप, where M is the central metal atom, A is the two monodentate ligand, B is the monodentate ligand and C is the another monodentate ligand. आता M म्हणजे प्लॅटिनम, NH3 ट्वाइस दोन आले, H2O म्हणजे B आणि C म्हणजे Cl, असे सेपरेट लिगँड दिलेले. आता याचा आपल्याला सिस ट्रान्स आयसोमर स्टडी करायचं. सेंट्रलला मी PT लिहिला, अमोनियाचे 3 आहेत, NH3 वरती लिहिला Cl, समोरच्या बाजूला लिहिलं H2O. आता याच्यामध्ये आयडेंटिकल ग्रुप दोनच आहेत, ते दोन डिफरंट आहेत, पण हे दोन्ही आयडेंटिकल ग्रुप एका बाजूला आहेत, सेम साइडला आहेत, ऍडजस्टंट पोझिशनला आहेत, म्हणून या कंपाऊंडला म्हणायचं सिस आयसोमर. काय म्हणायचं, सिस आयसोमर. आणि हेच मी पुढच्या एक्झाम्पल मध्ये कंटिन्यू केलं. सेंटरला PT लिहिला, वरती NH3 आणि NH3 च्या अपोजिट NH3, पुढं H2O आणि वरती Cl. तर हे जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल कशाचं आहे, ट्रान्स आयसोमर्स. ओके, त्याच्यानंतर आपण दुसरा टाइप स्टडी करणार, सिस अँड ट्रान्स आयसोमर इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस स्क्वेअर प्लॅनर मध्ये कोऑर्डिनेशन नंबर हा किती होता, 4. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये कोऑर्डिनेशन नंबर हा किती असेल, 6. याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल आहे Ma4B2 टाइप कॉम्प्लेक्स, where M is the central metal atom, 4, where A is the 4 monodentate ligand, B2 is the 2 another monodentate ligand. For example, M means CO, NH3 4, that is A4, and B2 that is Cl. याचा आपल्याला आता सिस ट्रान्स आयसोमर स्टडी करायचे. सेंटरला मी लिहिला मेटल CO, नंतर लिगँड NH3, Cl, NH3 आणि वरती कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह. Identical 4 ammonia molecules present on adjacent position or same side, Cl, which are present on same side, hence this isomer is known as cis isomer. कोणता आहे हा, cis. आता मी याचं अपोजिट लिहिलं. फॉर एक्झाम्पल, सेंटरला आपण CO लिहिला, वरती NH3 च्या अपोजिट NH3, नंतर Cl च्या अपोजिट Cl, NH3 च्या अपोजिट NH3. हे कोणतं झालं, ट्रान्स आयसोमर. कोणता झाला, ट्रान्स आयसोमर. ओके, असं दुसरं एक्झाम्पल आहे, इथं आपण दिलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल, Ma4BC type complex, where M is the central metal atom, A4 are the 4 monodentate ligand, B are the monodentate ligand, C are the another monodentate ligand. M means platinum, A4 means NH3 B means Cl and C means Br. तर इथं मी चेंज केलं, CO मेटलच्या ऐवजी कोणतं मेटल आहे, PT. इथं आपण दिलं प्लॅटिनम, आणि नंतर
एका Cl च्या जागेवरती काय आहे Br, इथं मी लिहिलं Br. तर याच्यामध्ये हे झालं 6 आयसोमर्स. इथं परत आपण ट्रान्स मध्ये चेंज केलं Pt, इथं Cl च्या जागेवरती फक्त काय येईल Br, हे पण काय झालं ट्रान्स आयसोमर्स. ओके, दीज आर द जॉमेट्रिक आयसोमर्स. त्याच्यानंतर याच्यातला आपण दुसरा टाइप बी टाइप स्टडी करणार ऑप्टिकल आयसोमर्स. ऑप्टिकल आयसोमर्सचं दुसरं नेम आहे इनॅन्शिओमर्स, which are non super impossible mirror images of each other. ऑप्टिकल आयसोमर्स हे काय असतं नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस ऑफ ईच अदर. मिररच्या समोर ठेवल्यानंतर त्या एकमेकाला तंतोतंत मॅच होतात, त्याला आपण काय म्हणतो ऑप्टिकल आयसोमर्स किंवा इनॅन्शिओमर्स. तर ऑप्टिकल आयसोमरचे आपण दोन टाइप्स पाहिले, एक डी आयसोमर आणि दुसरा एल आयसोमर्स. डी म्हणजे विच रोटेट इन क्लॉकवाइज डायरेक्शन, त्याला आपण डी म्हणतो, आणि विच रोटेट इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन त्याला आपण एल म्हणतो, एल किंवा लिओ, आणि डी ला आपण डेक्स्ट्रो म्हणतो. आता ऑप्टिकल आयसोमर्स इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स, त्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल आहे CO EL थ्राइस 3 पॉझिटिव्ह, EN इथिलीन डायअमाइन, हे बायडेंटेड लिगँड आहे. काय आहे बायडेंटेड लिगँड्स, ज्याच्यामध्ये डोनर ग्रुप 2 असतात, डोनर ग्रुप 2 असतात. पण मी सुरुवातीला सेंटरला लिहिलं CO, त्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर काढलं EN, नंतर EN त्या पॉइंटला EN, डोनर ग्रुप हा नायट्रोजन आहे, हे पॉझिटिव्ह. आता हेच स्ट्रक्चर जर आपण मिरर समोर ठेवलं तर याची अपोजिट पोझिशन येईल. हा जो आयसोमर आहे दोन बाजू राईट साइड आहे, त्याला आपण काय म्हणणार डी आयसोमर. मिरर समोर ठेवल्यानंतर स्ट्रक्चर इज CO. Consider this is the exact mirror. Opposite mirror येईल, त्याला आपण म्हणतो एल आयसोमर. आपण एल आयसोमर. आता म्हणजे याच्या अपोजिट टोटल नॉन सुपर, ते जर याच्यावरती हे केलं तर दोन्ही काय होते एकमेकाला मॅच होते, त्याला आपण काय म्हणतो नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस. आणि हा फॉर्म आहे डी फॉर्म आणि हा फॉर्म आहे एल फॉर्म. याच्यानंतर आपण स्टडी करणार आहोत octahedral complexes existing as both geometric and optical isomers. आपण स्टेरिओ आयसोमरचे दोन टाइप स्टडी केले, एक जॉमेट्रिक आणि दुसरा ऑप्टिकल. आपण जॉमेट्रिक मध्ये फक्त स्टडी केलं सिस आणि ट्रान्स आयसोमर्स, आणि ऑप्टिकल मध्ये आपण स्टडी केलं डी आणि एल आयसोमर्स. आता याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत दोन्हींचं कॉम्बिनेशन, जॉमेट्रिक आयसोमर पण आणि ऑप्टिकल आयसोमर्स पण. उदाहरणार्थ त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे PtCl2 EN twice 2 पॉझिटिव्ह. आता याच्या अगोदर आपण जॉमेट्रिक आणि ऑप्टिकल आयसोमर स्टडी करू. आता हे एक्झाम्पल मी लिहिलं सेंटरला PT, नंतर Cl,
याच्यामध्ये सेंटरला आपण लिहिला PT, नंतर CL CL N N N N, याला आपण डिआयसोमर म्हटलं. दोन्ही आयडेंटिकल ग्रुप एकाच बाजूला आहेत, दोन्ही आयडेंटिकल ग्रुप एकाच बाजूला आहेत, म्हणून याला आपण दुसरं आणखी नेम देणार सिस आयसोमर. काय नेम देणार? सिस आयसोमर, कारण दोन्ही ग्रुप कसे आहेत? सेम साईडला. तर हीच मिरर समोर ठेवल्यानंतर टू पॉझिटिव्ह, मिरर समोर ठेवल्यानंतर याच्या अपोजिट मिरर येईल PT. याला आपण L आयसोमर, म्हणजे याच्यामध्ये आपण डी आयसोमर पण पाहितला आणि L आयसोमर म्हणजे ऑप्टिकल आयसोमर्स, डी आयसोमर L आयसोमर्स. आणि याच्यामध्येच आपण ह्या दोन्ही स्ट्रक्चर मध्ये सिस आयसोमर पण स्टडी केलेला आहे, कारण दोन्ही ग्रुप कसे आहेत? सेम साइडला. हे पण दोन्ही ग्रुप सेम साइडला पहिल्या स्ट्रक्चर मध्ये, म्हणून याला आपण सिस आयसोमर म्हणणार. दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये पण दोन्ही ग्रुप सेम साइडला आणि हे दोन्ही ग्रुप सेम साइडला, म्हणून याला पण आपण काय म्हणणार? सिस आयसोमर्स. आता या स्ट्रक्चर या दोन्हीच आपण ट्रान्स स्ट्रक्चर खाली स्टडी करू. उदाहरणार्थ PT वरती लिहिलं मी CL, खालच्या बाजूला CL, हे झालं ट्रान्स आयसोमर, कारण आयडेंटिकल ग्रुप अपोजिट साइडला आले म्हणून याला आपण काय म्हणणार? ट्रान्स. हे दोन्ही पण सिस आहेत, कारण दोन्हीमध्ये आयडेंटिकल ग्रुप सेम साइडला आहेत आणि हे दोन्ही जॉमेट्रिकलचे पण एक्झाम्पल आहेत आणि ऑप्टिकलचे पण एक्झाम्पल आहेत. हे फक्त जॉमेट्रिकलचं एक्झाम्पल आहे, दॅट इज ट्रान्स आयसोमर्स. ओके, तिथं आज आपण थांबू.